नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. खसखस, जिला इंग्लिशमध्ये पॉपी सीड्स असं म्हणतात, ही आपल्या आहारामध्ये, अनेक व्यंजनांमध्ये, स्वीट्समध्ये विशेषतः गोड पदार्थांमध्ये वापरण्याची पद्धत आहे. तर ह्या खसखसीचे आरोग्यदायी गुणधर्म आहेत बरं का. पण नक्की ही खसखस म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे? खसखस हे एका फळाचं बीज आहे. पण हे कुठल्या फळाचं बीज आहे? तर हे अफूच्या फळाचं बीज आहे. अफू म्हणजेच अफीन म्हणजेच जे काही नार्कोटिक्स किंवा ड्रग्स ज्याच्यापासून बनवले जातात. ओपियम, मॉर्फिन, हेरोईन, कोडीन हे जे काही अंमली पदार्थ ज्याच्यापासून बनवले जातात ना, तेच ते अफूचं प्लांट. त्या अफूच्या फळांच्या बिया म्हणजे खसखस होय. आता अफू ह्याला अहिफेन ह्या नावाने आयुर्वेद ग्रंथामध्ये ह्याचं वर्णन आहे. तसं विचार केला तर अनेक शतकांपासून अफूची लागवड ही भारतामध्ये केली जाते. तशीच युरोप, तुर्की, नंतर अरेबिस्तान, फारस म्हणजे इराण देश ह्या सगळ्यांच्या मध्ये अफूची लागवड केली जाते ह्या देशांमध्ये आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती त्याप्रमाणे आहेत. आयुर्वेदामध्ये ह्याचे जे गुणधर्म आहेत ते वेदनास्थापन म्हणून, संज्ञास्थापन म्हणून किंवा गुंगी आणणारं एक औषध किंवा शांत झोप लागण्यासाठी म्हणून, विशेषतः वेदना कमी व्हाव्यात म्हणून ह्या अफूचा वापर हा पारंपरिकरित्या जगभरामध्ये सर्वत्र केला जातो. इव्हन युरोपियन देशांच्या इतिहासामध्ये सुद्धा पेन किलर म्हणून जो काही ऑप्शन होता पूर्वीच्या काळातला, तो म्हणजे अफू होता. तर अफूचे औषधी गुणधर्म आहेतच. पण मनुष्य प्राणी हा प्रत्येक गोष्टीचा दुरुपयोग किंवा गैरवापर केल्याशिवाय राहणार नाही. तर मग त्याला अफूसुद्धा अपवाद नाही. मग अफूपासून वेगवेगळा नशा करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ लागला आणि मग त्याचं दुष्परिणाम जे होतात, ते सगळं समजलं आणि ती जी काही ड्रग रॅकेट आज आपण बघतो, की अजूनही चालतं सगळीकडे. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपल्या देशामध्ये तरी अफूची लागवड करण्यावर सरकारी नियंत्रण आहे. खूप सक्त नियम आहेत त्या लागवडीचे आणि त्या रेग्युलेशनच्या अंडरच भरपूर साऱ्या परमिशन्स वगैरे घेतल्यानंतरच याची लागवड जी केली जाते, ती मुख्यतः त्याच्यातल्या ज्या बिया आहेत म्हणजे खसखस आहे ते आहारामध्ये वापरता येतं म्हणून म्हणजे वापरावं लागतं किंवा आहारीय पदार्थ आहे आणि तो अफूसारखा किंवा अफूचे जे काही डेरिव्हेटिव्हज आहेत, बनवले जातात जे काही अंमली पदार्थ, त्यासारखा तो घातक नाहीये. तो उलटं पुष्टीकारक आहे, आरोग्यकारक आहे म्हणून आणि तसंच औषधामध्ये सुद्धा काही मात्रे प्रमाणामध्ये हे अफू हे वापरलेलं जातं. म्हणून ह्याची लागवड होते, पण त्याच्यावर भरपूर सारे निर्बंध किंवा रेग्युलेशन्स, रूल्स एंड रेग्युलेशन्स स्ट्रिक्ट आहेत याचे. आयुर्वेद ग्रंथामध्ये खसखशीचे गुणधर्म सांगताना सांगितलंय, की "खसखसो मधुरः शीत कांती वीर्य बलप्रदा." खसखस कशी आहे, की मधुर चवीची आहे आणि शीत गुणधर्माची म्हणजे थंड गुणधर्माची आहे. त्याचबरोबर ती कांती, वीर्य, बल ह्यांचा वाढवणारी आहे. कांती म्हणजे काय, की स्किन कॉम्प्लेक्शन चांगलं करते, रंग उजळवते आणि बल प्रदान करते म्हणजे शरीराचं पोषण करणारी आहे. याचा आधुनिक शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर त्याची जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर काढली तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. त्यामुळे ही हाडांसाठी चांगली आहे. ओमेगा 6 फॅटी एसिड्स त्याच्यामध्ये आहेत, फायबर आहे. त्याच्यामुळे ती हार्टसाठी चांगली आहे. त्याचबरोबर फायबर्स असल्यामुळे त्याच्यामध्ये ती पचन संस्थेमध्ये मलनिःसरण करण्यासाठी वगैरे पोट नीट साफ होण्यासाठी म्हणून ही उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये मॅंगनीज, झिंक हे मिनरल्स असल्यामुळे ती डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे. त्वचेसाठी सुद्धा चांगली आहे. विशेषतः त्वचा विकारांमध्ये जखमा भरून येण्यासाठी म्हणून हिचा वापर पूर्वापार करत आलेलो आहोत. त्याचं कारणच ते आहे, की त्याच्यामध्ये अशा प्रकारे मिनरल्स आहेत, की जे त्वचेसाठी म्हणून चांगले असतात. खसखशीमध्ये प्रशांतक असे गुणधर्म असल्यामुळे प्रशांतक म्हणजे काय, की कामिंग इफेक्ट आहे त्याच्यामध्ये, की मनाला शांत करते, व्यवस्थित झोप आणते. असे असल्यामुळे ज्यांना झोप ही डिस्टर्ब आहे किंवा शांत झोप लागत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा खसखस ही उपयोगी. त्याचप्रमाणे ती वात कमी करणारी आहे आणि स्तन्यजनन तिचे गुणधर्म सांगितले आहेत. म्हणजेच काय, की ती लॅक्टोफेरस म्हणजे ती गॅलॅक्टोगोग असे तिचे ॲक्शन आहे. म्हणजेच बाळंतीण झाल्यानंतर दूध चांगल्या प्रकारे तयार व्हावं स्त्रियांमध्ये म्हणून हिचा उपयोग होतो. मग बाळंतिणीला दूध चांगलं येण्यासाठी म्हणून खसखसीची आमटी आणि खसखसीची खीर देण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आहे आणि ती दिलीच गेली पाहिजे. त्यानी तिचं पोषणसुद्धा होतं आणि हो, बाळंतिणीचंच नाही तर मुलं
जे असतात त्यांची चांगली वाढ होण्यासाठी, लहान मुलांची त्यांचं शरीर सप्तधातूंचं पोषण होण्यासाठी म्हणून सुद्धा खसखस उपयोगी आहे. वाताच्या दुखण्यांमध्ये ज्यांना कंबरदुखी वगैरे आहे, हाडांची झीज झालेली आहे, हाडांची दुखणी आहेत, अशांसाठी सुद्धा खसखस ही उपयुक्त आहे. म्हणून नियमित हिचा आहारामध्ये वापर करण्यास काहीही हरकत नाही. मध्ये-अधे तुम्ही 8-15 दिवसातून अशा प्रकारे कधी खसखसीची खीर केली, कधी लहान मुलांना दिली विशेषतः वाढीच्या वयामध्ये. बाळंतिणीला तर द्यायचीच आहे. तसंच वृद्धांना सुद्धा तुम्ही देऊ शकतात घरातल्या, की ज्यांची झीज सुरू झालेली आहे. अशांमध्ये ती खसखसीची खीर तुम्ही निश्चित वापरा. तसंच आमटीचा सुद्धा समावेश आपण करू शकतो. कारण की हिच्यामध्ये जे पचनसंस्थेवर चांगले करणारे जे गुणधर्म आहेत, त्यासाठी खसखशीची आमटी सुद्धा खूप सुंदर काम करते. त्याचप्रमाणे ज्यांना रात्रीची झोप लागत नाही ना, त्यांसाठी सुद्धा खसखशीची खीर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खसखशीच्या खिरीचा समावेश करा. त्यांना झोप लागण्यास सुद्धा मदत होईल. आता ज्या लोकांना ॲथलीट्स आहेत किंवा स्पोर्ट्स आहेत आणि ज्यांना कुठल्या स्पर्धेसाठी म्हणून डोपिंगची टेस्ट असते, जी डोपा टेस्ट असते, ती जर तुम्हाला करायची त्याला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल, तर अशा वेळेस खसखस घातलेले पदार्थ किंवा काही आयुर्वेदिक औषधं ज्याच्यामध्ये खसखस असेल समजा, तर अशा गोष्टी किंवा काही हेल्थ सप्लिमेंट तुम्ही घेत असाल, की ज्याच्यामध्ये पॉपी सीड्स आहेत, तर हे शक्यतो तुम्ही 48 तास आधी त्याचं सेवन करणं बंद केलं पाहिजे. नाहीतर फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट ओपियम डेरिव्हेटिव्हजची येऊ शकते. कारण अर्थात ते अफूपासून मिळणारी झाडापासून मिळणारी आहे. त्यामुळे ती ओपियम डेरिव्हेटिव्हजला तिची एक फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येण्याची शक्यता असते. ज्याच्याने तुमचं सिलेक्शन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून ज्या काही स्त्रिया, पुरुष, कोणी मुलं, मुली जे पण अशा प्रकारे स्पोर्ट्समध्ये आहेत, ॲथलीट्स आहेत, त्यांनी खसखसीचं सेवन ड्रग टेस्ट तुमची जी काय होते, ब्लड टेस्ट जी होते, त्याच्या 48 तास आधी करू नये. तर अशी आहारात वापरला जाणारा परंतु आरोग्यदायी असा पदार्थ खसखस, त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदाच होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. आयुर्वेदानुसार बल्य, स्निग्ध, वृक्ष, वाताचं शमन करणारी असे गुणधर्म आयुर्वेद ग्रंथात तिचे सांगितलेले आहेत. तर बल्य म्हणजेच की जी बल वाढवते, स्निग्ध म्हणजे जी गुणाने स्निग्ध आहे आणि वात कमी करणारी आहे. कारण की प्रेग्नन्सी, डिलेव्हरी ह्या सगळ्या गोष्टींनंतर स्त्रीच्या शरीरामध्ये वात खूप वाढलेला असतो आणि तो कंट्रोल येणं किंवा तो कमी होणं महत्वाचं असतं. तर हे काम खसखस करत असते. म्हणून खसखसीचा आहारामध्ये समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ट्रेडिशनली सुद्धा असं मानलं जातं की खसखस ही आईचं दूध चांगलं येण्यासाठी म्हणून मदत करते. तसंच आईची तब्येत सुद्धा चांगली ठेवते.